आजचा आपला चौथा चॅप्टर आहे जादुई आरोग्य, मॅजिक इन हेल्थ. अतिशय इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. इतकं समजून जेवढं जास्तीत जास्त घेऊ तेवढा त्याचा फायदा सगळ्यांनाच होणार आहे. समजून मात्र खूप एकदम बेसिक लेवलला जाऊन समजून घेतलं तर त्याचा फायदा सगळ्यात जास्त होणार आहे. आता कसं जादुई आरोग्य, आरोग्य हीच सगळ्यात मोठी संपत्ती. बघा ना, सगळे म्हणतात. आता वर्जिल म्हणून एक रोमन कवी आहेत, त्यांनी मग काय सांगितलंय, आरोग्य हीच सगळ्यात मोठी संपत्ती आहे. कधी सांगितलंय बघा, इसवी सन पूर्व 1970च्या दरम्यान त्यांनी हे सांगितलेलं. म्हणजे 70 मध्ये हे जे कवी आहेत त्यांनी सांगितले आरोग्य हीच सगळ्यात मोठी संपत्ती आहे. आपण काय करतो, तुम्ही विचार करा स्वतःचे जे बॉडीचे ऑर्गन्स आहेत, आपलं जे शरीर आहे की नाही, आपल्या शरीरात केस आहेत, परत आपले 2 डोळे आहेत, 2 कान आहेत, जीभ आहे की नाही, वोकल कार्ड आहे, अन्ननलिका आहे, नाक आहे श्वासोश्वास घ्यायला, हार्ट आहे आपलं 24 तास कंटिन्यू. 1 सेकंड सुद्धा ब्रेक घेतला तर आपण लगेच मरू शकतो. 24 तास 24/7 ते हार्ट चालतंय. परत आपलं हे जे काय म्हणतात, आपलं लिव्हर, आपले पॅनक्रियाज, आपले हात पाय, जे काही आपल्या शरीरात ऑर्गन्स आहेत ते सगळे व्यवस्थित काम करतायत. आपल्याला कुठल्याच ऑर्गनला सांगावं लागत नाही, है की नाही, की मी जेवतोय डायजेस्ट कर, मला आता श्वास घे, मला आता ऑक्सिजनची आवश्यकता आहे, श्वास घे, असं आपल्याला सांगावं लागतंय का? हे सगळं आपली बॉडी आपोआप सगळं काम करते, है की नाही. शरीरात नको असणाऱ्या गोष्टी बाहेर टाकते. शरीराला गरज एनर्जीची असेल तर लगेच इंडिकेट करते, पाणी प्या, भूक लागलीये, स्वतः आपल्याला जाणवतं, मग आपण जेवतो, है की नाही. सगळ्या गोष्टी कशा आपोआप चाललेल्या आहेत. यातली एक गोष्ट बिघडली तरी काय होऊ शकतं, काय होतं, आपल्याला जर डोळे आपले बघा, ज्यांना डोळेच नाही आहेत किंवा एखादा डोळा खराब झाला तर एक डोळा आपल्याला रिप्लेस करायचा असेल, आता आपण हल्ली ऐकतो ना की रिप्लेसमेंट होते, डोळ्याची रिप्लेसमेंट, हार्टची रिप्लेसमेंट, लिव्हर ट्रान्सप्लांट करतात, है की नाही. किती त्या ऑपरेशनसाठी किती खर्च होतो जर आपल्याला एक डोळा दुसरा बसवायचा असेल. त्यासाठी पण केवढी मोठी प्रोसेस आहे. आपल्या सायन्स इतके पुढे गेले सायन्स, पण आपलं सायन्स डोळा बनवू शकलाय का, किंवा हार्ट बनवू शकलाय का, रक्त बनवू शकलाय का. आपलं जे ब्लड आपल्या शरीरामध्ये इतकं वाहतंय, 70% रक्त आपल्या शरीरामध्ये वाहत असतं, ते रक्त बनवू शकलंय का आपलं सायन्स. आपण इतके शोध लावतोय, इतक्या वर्षांपासून सायन्सची खूप मोठी प्रगती झाली. वेगळ्या वेगळ्या प्लॅनेटवर पोहोचले, चंद्रावर पोहोचले, मार्सवर पोहोचले, है की नाही, मंगळवर पण गेलेलं आहे. केवढी मोठी प्रगती केली आहे सायन्सने, पण ह्या गोष्टी बनवू शकलेत का. आपल्याला काय करावं लागतं, आपल्या जर शरीरातला एखादा अवयव संपला, म्हणजे तो खराब झाला, आपल्याला काय करावं लागतं, कुठल्या तरी दुसऱ्या व्यक्तीचाच, ज्याचं म्हणजे आता तो ह्या आयुष्यात म्हणजे त्यात मृत्यूपूर्वी जर कोणी दान केलं असेल त्यांचं बॉडी ऑर्गन्स, तर ते मिळालं तर मला हार्ट ट्रान्सप्लांट करू शकते, परत लिव्हर ट्रान्सप्लांट करू शकता तुम्ही. इवन आपल्याला ब्लड जरी लागलं तरी कुठल्या तरी लॅबोरेटरीमध्ये ब्लड तयार केलंय का कुठल्या सायंटिस्टनी, आपल्याला दुसऱ्याच माणसावर डिपेंड राहावं लागतं की नाही. मग आपण कोणाचं तरी ब्लड डोनेट झालेलं आपल्याला मिळतं आणि मग ते घेतो, है की नाही. तसंच आता तुम्ही असा विचार करा, एखादा माझा डोळा जर गेला आणि मला तो डोळा दुसरा ट्रान्सप्लांट करायचा किंवा बसवायचा आहे आपल्याला, किती खर्च येईल तो एक डोळा बसवण्यासाठी. अंदाजे तुम्ही सांगा मला, किती खर्च येईल. 5 लाख येईल, 10 लाख रुपये येईल, 20 लाख रुपये येईल.
किती त्या सर्जरीला नवीन डोळा बसवण्यासाठी आपल्याला पैसे खर्च करावे लागतील. हृदय ट्रान्सप्लांट करायचं असेल तर त्यासाठी किती खर्च होतो. जर आपण प्रत्येक अवयवाची किंमत काढली तर करोड रुपयाचं हे शरीर आपण घेऊन फिरत असतो. आणि सगळ्यात जास्त आपण, इन्क्लुडिंग मी काही वेगळी आहे तुमच्यापेक्षा असं नाही, मी तर बोलतीये ते सांगते म्हणजे मी खूपच काळजी घेते असं काही नाही, मी पण तुमच्यातलीच एक आहे. आपण किती, जे करोडो रुपयाचं शरीर आपल्याला दिलंय, ज्याच्यावर आपण म्हणजे आपण त्याच्यावरच जिवंत आहे. म्हणजे आपण ही सृष्टी बघतोय, सगळं अनुभवतोय, आनंदी राहतोय, दुःख समजतंय आपल्याला, आनंद कळतोय, एन्जॉय करतोय, है की नाही, सुख समाधान बघतोय, ही पृथ्वी बघतोय, फुलं बघतोय, झाडं बघतोय, अन्न खाल्ल्यानंतरचा तो समाधानाचा ढेकर आहे तो अनुभवतोय, है की नाही, फिरायला गेलो लोकेशनवर, कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या डेस्टिनेशनवर फिरायला जातोय, सगळी कामं करतोय की बिकॉज ऑफ दिस बॉडी ऑर्गन्स सगळे परफेक्टली वर्किंग काम करतायत म्हणून, है की नाही. करोडो रुपयाची प्रॉपर्टी आपली ती स्वतःची, आपण किती काळजी करतो त्याची, किती काळजी करतो. म्हणजे ही जी संपत्ती आहे त्याची, जर मी श्वासोश्वास घेते, विचार करा की मी श्वास घेतेय आणि मी जर 2 मिनिटं तो श्वासोश्वास घेतलाच नाही तर काय होईल. 3 मिनिटाच्या वर आपण विदाउट श्वासोश्वास आपण राहू शकत नाही, ऑक्सिजन व्यतिरिक्त, है की नाही. आपण त्या श्वासोश्वासासाठी किंवा आपली जी रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, जी ऑक्सिजन, आपल्या शरीराला गरजेचा ऑक्सिजन आपण घेतो, आपल्या गरजेचा नसणारा कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतो, आपण त्यासाठी किती ग्रेटफुल आहे. म्हणजे आपण ज्याच्यामुळे सगळं अनुभवू शकतो त्या शरीरासाठीच आपण कधीच कृतज्ञ नसतो. अक्षरशः आपण अवॉइड करत असतो एखादी गोष्ट. आणि आपल्याला दुखतं खुपतं, म्हणजे माझं डोकं दुखतंय, माझे पाय दुखतायत, किंवा मला एखादी गोष्ट सांगते, हे करताय, त्रास होतोय, ताप आला, सर्दी झाली, याचाच अर्थ आपल्या शरीर त्याच्या लेवलवर सगळ्या गोष्टी, म्हणजे आपल्या शरीरात बघा, त्याची इम्युनी सिस्टीम पण स्वतः आहे. म्हणजे शरीरामध्ये कुठला जर व्हायरस आला किंवा एखादा जीवाणू आला तरी तो त्याच्या लेवलला फाईट करतो आणि तो बरा करतो. म्हणजे ती सगळी सिस्टीम पण आपल्या आतमध्ये. मग आपण आजारी का पडतो? कारण की आपलं ते शरीर त्याच्यासाठी जे गरजेचं आहे ते दिलं नाही, ते सगळं त्याच्या लेवलवर हँडल करतो. जेव्हा त्याला ते आउट ऑफ ऑर्डर, म्हणजे त्याच्या मॅनेजिंग पॉवरच्या पुढे जाऊन काहीतरी प्रॉब्लेम होतो, तेव्हा ते शरीर तुम्हाला इंडिकेट करत असतं, म्हणजेच आजार होतात आपल्याला, की तू इकडे लक्ष दे, तू इकडे लक्ष दे, तुझ्या शरीरातलं पाणी संपलंय, त्यामुळे तुझं डोकं दुखतंय, तर तू सफिशियंट पाणी घेतलं पाहिजेस, तेव्हा तुमचं डोकं दुखायला लागतं. आपण ऍडव्हान्स ज्यांनी यू कॅन हील युअर लाईफ पुस्तक केलंय, त्यांना तर सगळ्यांना माहितीच आहे की मानसिक जे विचार असतात त्याच्यामुळे तुम्हाला आजार कसे होतात. म्हणजे मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य किती महत्वाचं आहे. म्हणजे आणि आपण अगदी अनग्रेटफुल असतो आपल्या बॉडी ऑर्गनसाठी. जर माझा पाय दुखतोय, मी त्याच्याकडे अवॉइड करणार, तशीच पळणार, पण त्या पाय काय दुखतोय, काय सांगायचा प्रयत्न करतोय, त्याची काळजी, त्याच्यासाठी काय आवश्यक आहे ते मी देतेय का. अगदी बिघाड झाल्याशिवाय आपण म्हणजे जे काही आपल्याला मिळालेलं आहे त्याच्यासाठी आपण ग्रेटफुल तर नाहीये, आपण कृतज्ञ तर नाहीच, आभार व्यक्त तर अजिबात करत नाही, त्याच्याकडे बिघडल्याशिवाय बघत पण नाही आपण त्या शरीराकडे. जेव्हा काहीतरी बिघाड होतो ना तेव्हाच आपलं लक्ष जातं त्याच्याकडे. अशी आपण सगळे ह्युमन नेचर, त्याच्यात मी काही वेगळी आहे असं नाही, मी सुद्धा त्यातलीच आहे, तुमच्यासारखीच मी पण तशीच वागणारी होते.
तर आपण आपल्याला एवढं कोट्यावधी रुपयाचं बॉडी ऑर्गन्स दिलेत की ज्याच्यासाठी जे स्वतःचे स्वतः हे होतात, म्हणजे स्वतःचे स्वतः अगदी तुम्हाला सगळ्यांना माहिती असेलच मला असं वाटतंय की सायंटिफिक दृष्ट्या आपले जे सेल्स आहेत ते परत परत नवीन 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 तुमचे सगळं आतलं सिस्टीम करत असतात. म्हणजे ते त्याचं त्यांना त्याचे ते ते बरे पण करतात. तुमच्या जे काही बाहेरचे आपल्यासाठी घातक जीवाणू, किटाणू जे काही आपण आतमध्ये घेत असतो, त्यांच्याशी पण फाईट करत असतात. तुम्हाला पण बरं करत असतात. एवढी सगळी मोठी सिस्टीम दिलेली आहे. त्या सिस्टीमसाठी आपण कृतज्ञ राहणं खूप गरजेचं आहे. आता ते कसं राहायचं? राहिलं नाही तर काय प्रॉब्लेम्स होतात आणि राहिल्यानंतर काय त्याचे बेनिफिट होतात? तर आपण ह्या चॅप्टर मधून बघणार आहोत. हं? आपल्या जीवनात आरोग्य ही सर्वात मौल्यवान गोष्ट आहे आणि दुसऱ्या कशाही पेक्षा तिला आपण गृहीत धरलेलं असतं. म्हणजे बघा, आपण गृहीतच धरतो की नाही, काहीच आपण त्याच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करत नाही. तब्येतीच्या काही तक्रारी सुरू होतात तेव्हाच आपण त्याबाबत विचार करायला लागतो आणि त्यावेळी आपल्याला उमगतं की आरोग्य नसेल तर आपल्याकडे काहीही नाही. म्हणजे माझ्याकडे करोडो रुपये आहेत, आहे की नाही, करोडो रुपये, जर माझा हार्ट प्रॉब्लेम झाला ते पैसे येणार आहेत का बघायला आपल्याला वाचवायला? आहे की नाही? माझं जर हार्ट ब्रेकच झाला, म्हणजे माझं हार्टच बंद झालं, ते करोड रुपये काय करणार आहे तिथे? माझं हार्ट तर जीवनदान आहे मला, ते पैसे मला जीवनदान देणारच नाहीये. ते हृदयच चांगलं चालावं लागतंय माझं, हो की नाही? तर ह्यासाठी आपण आपण म्हणजे आतापर्यंत आपण जसे वागत होतो तसं आता आपण जागृत झालेलो आहे, तर आपण कृतज्ञता कशी व्यक्त करू शकतो आपल्या आपल्या अवयवांसाठी? आणि जरी माझ्या आत्ता आयुष्यामध्ये जरी ब्रेकडाऊन्स असतील आरोग्याच्या बाबतीत, तर ते पण कसे बरे करू शकतो आपण, ते पण आपण ह्या चॅप्टर मधून बघणार आहोत. आरोग्याविषयी एक इटालियन म्हण आहे जी आपल्याला बहुतेकांना लागू पडते. ती म्हण अशी आहे, ज्याचं आरोग्य चांगलं असतो तो श्रीमंत असतो, जरी त्याला याची जाणीव नसली तरी. हो की नाही? आपली तब्येत जेव्हा चांगली असते त्यावेळी आपण तिचा क्वचितच विचार करतो. पण जेव्हा आपण सर्दी किंवा फ्लू अशा किरकोळ कारणाने अंथरूण धरतो, तेव्हा सुद्धा आपल्याला या शब्दातील सत्यता पटते. बरोबर की नाही? आपली जेव्हा तब्येत असते त्यावेळेस आपण अगदी श्रीमंत असतो. हे जे त्या इटालियननी म्हण काढलेली आहे. है की नाही? सगळ्यात जास्त श्रीमंत ते सगळे अवयव चांगले असतील तर आपण श्रीमंत असतो. याची जाणीव नसली तरी सुद्धा. पण आपली तब्येत जेव्हा साध्या सर्दी झाली, आपल्याला अगदी झोपून राहावंसं वाटतं, आहे की नाही? त्यावेळेस काहीच काम करावंसं वाटत नाही, आणि असं वाटतं कधी एकदा बरी होतीये मी, आहे की नाही? असं होतं की नाही? मग तेव्हा खरं आपल्याला ह्या वाक्याची किंमत कळते की किती गरजेचं आहे आरोग्य. सगळे बॉडी ऑर्गन्स, आपले जे काही शरीरातले अवयव आहेत ते परफेक्टली काम करणं गरजेचं आहे. मग तुम्हाला कोणी म्हणलं की चल आज 5 स्टार हॉटेलमध्ये पार्टी द्यायला जाऊयात, मला खूप सर्दी झाली, ताप आलाय, जाईन का मी? मला त्यावेळेस आरामच करावासा वाटेल. तुमची तब्येत जेव्हा बरी नसते तेव्हा तुम्हाला आपण कधी एकदा बरं होतो असं झालेलं असतं. तुमची तब्येत पूर्ववत होणे याशिवाय तुम्हाला दुसरं काही सुचत नाही. आरोग्य ही जीवनानं दिलेली देणगी आहे. ती तुम्हाला मिळते आणि प्रत्येक दिवशी अखंडपणे मिळत राहते. आपण निरोगी राहण्यासाठी करत असलेल्या प्रत्येक गोष्टीबरोबरच हे निरोगीपण असंच टिकवून ठेवण्यासाठी आपण आपल्या आरोग्याविषयी कृतज्ञ राहणं आवश्यक आहे. म्हणजे काय दिलंय आपल्याला? निसर्गाने, युनिव्हर्सने दिलेली ही आरोग्य ही सगळ्यात मोठी देणगी आहे. आपण जन्मताच काही आजार घेऊन जन्मलेले लोक आहोत का? नाही. आपण खूप परफेक्टली आपल्याला शरीर, सगळे अवयव, सगळं सगळं व्यवस्थित असताना आपण जन्माला आलेलो आहोत. आपल्याला जर निसर्गाने ही देणगी दिलेली आहे, तर त्यासाठी आपण कायम रोजची रोज आपण त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे. हो की नाही? तर हे
आणि अगदी अवेअरनेसनी म्हणजे जागृतपणे अगदी म्हणजे मला आता जर मी सेशन करताना मी जर कॉन्सन्ट्रेशननी ऐकू शकते, हे मी जे काही सारिका बोलतीये ते ग्रहण करू शकते, तर माझ्या ब्रेनसाठी थँक यू म्हणलं पाहिजे. मी ऐकू शकतेय तर माझे कान चांगले आहेत. आहे की नाही? मी जर बहिराच असतो, सारिका इकडे काय बोलते, तिचं काय चाललंय, काय कळेल का मला? ऐकायला येईल का? तर त्या कानासाठी आपण कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे. मी हे मोबाईल मधली स्क्रीन बघू शकतेय, त्या डोळ्यांसाठी कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे. मी हातात मोबाईल पकडू शकते, माझ्या हातात बोटच नसती, मी मोबाईलच पकडू शकले नसते का? कसं मी बघितलं सेशन केलं असतं. त्या बोटांसाठी सुद्धा तुम्ही कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे. तुम्ही सिंपल ही नख बघा, एक नख नसेल आपल्या बोटाचं तर आपण तो बोट यूज करू शकत नाही, इतकं पेनफुल असतं. म्हणजे इतकं इम्पॉर्टंट पार्ट आहे त्यांना आपल्या बोटांवरच्या छोट्याशा नखाचा. तर त्या नखासाठी सुद्धा तुम्ही कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे. मी हे समजू का शकते, आता मला ह्या नखाचं पण किंमत का कळते माहितीये? मग मी माझा इन्सिडेंट सांगेन. माझ्या बोटाला काहीतरी ठेच लागलेली आणि ठेच लागलेली की काहीतरी लागलेलं मला आणि प्रचंड काळा अंगठा झालेला माझा. अंगठा काळा झालेला आणि डॉक्टर म्हटलेलं की हे नख काढावं लागेल आणि अक्षरशः ते काही दिवसांनी ते नख निघायला लागलेलं. जोपर्यंत ते नवीन खालून नवीन नख येत होतं आणि वरचं ते पूर्ण काळं झालेलं नख आणि ते निघत आलेलं. म्हणजे ती स्किन जी होती ना मोकळी राहिलेली माझ्या दोन्ही नवीन नख आणि जुन्या नखातल्या गॅप, तर त्या स्किनला साधं टच पाणी जरी झालं ना तरी प्रचंड पेनफुल व्हायचं मला. ते पेन खूप त्रास व्हायचा त्याचा. म्हणजे ते प्रोटेक्शन करण्यासाठी माझ्या बोटांना सुद्धा किंवा ते होल्ड करू शकतं, तर स्टिफनेस येण्यासाठी एखादी वस्तू पकडण्यासाठी त्या नखाची किती गरज आहे बघा. ते जर नसेल तर त्याची किंमत आपल्याला कळते. आपण बघा किती पण हे होऊ देत, पण आपलं जर एक दात दुखायला लागलं तर आपल्याला असं वाटतं कधी एकदा त्या डॉक्टरांकडे जाऊन काय करून तो दुखणं कधी माझं बंद होईल. सुचत नाही आपल्याला त्या त्या क्षणी. म्हणजे आपण कधी म्हणजे एवढ्या इतक्या जर एक छोट्या-छोट्या गोष्टींचा आपल्याला वापर करण्यासाठी इतक्या छोट्या-छोट्या गोष्टींचा विचार करून आपल्याला त्या गोष्टी दिलेल्या आहेत. तर त्यासाठी आपण कृतज्ञता नक्कीच व्यक्त करायला लागणार आहे. लक्षात ठेवा, ज्याला आपल्या आरोग्याबद्दल कृतज्ञता वाटते त्याला किंवा तिला ते विपुल प्रमाणात मिळते. ज्याला ही कृतज्ञता वाटत नाही त्यांच्याकडे किंवा तिच्याकडे जे आहे ते सुद्धा काढून घेतले जाते. लॉ ऑफ अट्रॅक्शनचा नियम. जर मी मला जे मिळालेलं आहे शरीर, निरोगी शरीर, त्यासाठी जर मी कृतज्ञता व्यक्त केली, त्याच्यासाठी ग्रेटफुल राहिले, त्याची काळजी घेतली, तर त्यामध्ये माझं आरोग्य खूप छान व्यवस्थित राहणार आहे. पण मी जर त्यासाठी कृतज्ञ नसेल, मी त्याच्या बाबतीत कधी हे केलं असेल, म्हणजे दुर्लक्ष केलं असेल, हेळसांड केली असेल, तर माझं जे आरोग्य चांगली निरोगी आहे, त्या माझ्या शरीरामध्ये सतत ब्रेकडाऊन यायला सुरुवात होते. म्हणजेच काय, काही ना काहीतरी आजार होणार, प्रॉब्लेम्स येणार. तर ज्यांच्याकडे किंवा जिच्याकडे हे कृतज्ञता नाही तिच्याकडून ते सुद्धा काढून घेतली जाते. हा निसर्गाचा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा नियम आहे. तुम्ही पाळा किंवा पाळू नका, तुमच्या आयुष्यामध्ये त्या गोष्टी होणार. तुम्हाला बरेच लोक माहीत असतील की ज्यांनी निरोगी जीवन पद्धतीचा स्वीकार केला आहे, पण तरीही त्यांची तब्येत चांगली नसते. म्हणजे मला वाटतं गेल्या वर्षीच आपल्या खूप मोठी न्यूज झालेली ना, की आपल्या कोणते मला असं वाटतं मोठ्या पदावर होते गव्हर्नमेंट जॉबवरच्या पोलीसमध्येच, है ना? कोण जिल्हाधिकारी डीएसपी का एसपी कोणतरी होते, मॅरेथॉन मध्येच एक्सपायर झाले बघा ते. तुम्हाला आठवत असेल तर कोणाला माहिती असेल तर मला नक्की सांगा त्यांचं नाव. पण मला वाटतं गेल्या वर्षीच अशी मला 6 एक महिन्यापूर्वीचीच घटना आहे, की एकदम फिट, एकदम परफेक्टली मॅरेथॉनमध्ये धावणारे ते व्यक्ती, पण त्यांना धावतानाच हार्ट अटॅक आल्याने ते गेले. एवढं म्हणजे तब्येतीची काळजी घेऊन फिट असून सुद्धा ते कसे काय गेले? किंवा आपण बघा हा सिद्धार्थ म्हणून होता बिग बॉस मध्ये तो गाजलेला मला असं वाटतं 2000
23ला की काहीतरी तो खूप फिट म्हणजे हेल्दी जिम वगैरे करणारा, ह्या प्रोटीन प्रोटीन मुलं मोठी माणसं हे जे एक्सरसाइज करणारी लोक असतात, खूप प्रोटीन हेल्थ कॉन्शियस असतात, म्हणजे खाणं पण मोजून मापून खाणारे असे व्यक्ती त्यांना पण हार्ट अटॅक आला आणि तो गेलेला. म्हणजे परफेक्टली ऑल राईट सगळ्या गोष्टी पाळणारे, हेल्थ एक्सरसाइज करणारे, खाणं पिणं खाऊन खाणारे, जपणारे, त्या लोकांची पण तब्येत चांगली नसते किंवा ते गेलेत लोक. का बरं गेलेत? बिकॉज त्यांना जे मिळालेलं आहे की नाही शरीरी यष्टी, त्यासाठी ते कृतज्ञ नव्हते म्हणून. कारण आरोग्यविषयक जे तुम्हाला मिळत आहे त्याबद्दल आभार मानणे आवश्यक असते. जेव्हा तुम्ही आरोग्याबाबत कृतज्ञ असता, तेव्हा तुमची सध्याची तब्येत तर चांगली राहतेच, पण त्याच वेळी तुम्ही जर जादूला चालना दिली तर आरोग्याचा अखंड ओघही तुमच्याकडे येत राहील. म्हणजे काय म्हणतात ते, तुम्ही निरोगी आहात आणि प्लस तुम्ही जर कृतज्ञतेच्या जादू म्हणजे कृतज्ञता व्यक्त केली, तुम्हाला जे शरीर मिळालेलं आहे, तुम्हाला जे बॉडी ऑर्गन सगळे काम करतायत परफेक्टली, त्यांच्यासाठी तुम्ही कृतज्ञता व्यक्त केली, तर हा ओघ जे आपले बिलीफ असतात, आपल्या धारणा असतात की नाही, 40 नंतर चष्मा लागतो, 40 नंतर हे होतं, शुगर बीपी चालूच होते माणसांना, हे जे आपल्या धारणा आहेत, बिलीफ आहेत, ते जरी असतील आणि मी जर कृतज्ञता व्यक्त करायला लागले माझ्या आरोग्यासाठी, तर हा जो निरोगी शरीराचा अखंड ओघ माझ्याकडे कायम पुढे चालू राहणार आहे, जोपर्यंत मी कृतज्ञ असेन माझ्या शरीरासाठी. लगेचच तुमच्या तब्येतीतील सुधारणा घडून येत असल्याचं तुम्हाला दिसू लागेल. छोटी छोटी दुखणी, वेदना, तीळ, व्रण किंवा खुणा जादूने अदृश्य व्हायला सुरुवात होईल आणि तुम्हाला ऊर्जा, रसरशीतपणा आणि आनंद स्पष्टपणे वाढल्याचे जाणवू लागेल. म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या बॉडी पार्टसाठी ग्रॅटिट्यूड भरपूर लिहाल, आभार व्यक्त कराल, कृतज्ञता व्यक्त कराल, तेव्हा तुम्हाला जरी आत्ता काही शरीरामध्ये ब्रेकडाऊन्स असतील, तुम्हाला शरीरामध्ये काही दुखणं खुपणं चालू असेल, तर ते सुद्धा आपोआप नाहीसे होईल. हळूहळू हळू कमी कमी होऊन ते बंद होईल पूर्ण. ते दुखणं त्यातून तुमच्या शरीरातून कायमचं निघून जाईल. तुम्हाला ऊर्जा म्हणजे खूप फ्रेश, रिलॅक्स, आनंद स्पष्टपणे वाढल्याचं जाणवायला लागेल हळूहळू. आरोग्यासाठी कृतज्ञतेची आवाज येत नाही का? हॅलो. राकेश उबाळे काहीतरी सांगत होते, त्यांनी हँड रेज केला होता. हो बोला ना. नाही, मला नाही आवाज नाही ठीक आला. आहे. नाही नाही, पर्यंत सेशन होऊ द्या मग बोलू. ओके, मला असं वाटतं प्रश्न तुम्ही नेहमी लास्टच विचारलेले येस. बरं पडतं, मग आपल्याला त्याचे उत्तर पण मिळतात पूर्ण चॅप्टर संपल्यानंतर. ओके. आरोग्यासाठी कृतज्ञतेची कृती रोज केली तर काही काळानंतर तुम्हाला कळून चुकेल की याच्या साहाय्याने तुम्ही तुमच्या दृष्टीमध्ये, ऐकण्यामध्ये आणि तुमच्या सर्व ज्ञानेंद्रियामध्ये, त्याचप्रमाणे तुमच्या संपूर्ण शरीरातील प्रत्येक कार्यामध्ये सुधारणा घडवून आणू शकता. आणि हे सगळं एखाद्या जादूप्रमाणे घडते. म्हणजे तुम्ही हे जर कृतज्ञता डेली केली तर तुमच्या दृष्टीमध्ये सुद्धा सुधारणा होते. म्हणजे आम्हाला असं वाटतं की आपल्यातल्या ती एक तृप्ती म्हणून होती, है की नाही, ग्रुपमध्ये तिने सांगितलं की नाही की मी जेव्हा रोज डेली काय म्हणायचे, थँक्यू युनिव्हर्स, माझी विजन 6/6 झालं असं ती म्हणत होती की नाही. आणि तिला खरोखर तिला जो डॉक्टरांनी चष्म्याचा नंबर सांगितलेला तो चष्म्याचा नंबर नाहीच आहे आता, असं ती म्हणाली. हो की नाही, चेक केल्यानंतर कळालं. तर हे सगळं होऊ शकतं, तुम्ही अनुभवू शकता. मी माझ्या मुलीचं स्वतःचं एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं की नाही. अफर्मेशन म्हणजे तिचे जवळजवळ 5-6 हजार रुपये खर्च तिच्या स्किनसाठी केलेला मी, पण तिने केवळ अफर्मेशननी विदाऊट एकही मेडिसिन न घेता ती बरी झाली. अजून एक मी सांगते, सॉरी, मी माझं स्वतःचं एक्झाम्पल सांगते. मला वाटतं 1-1.5 वर्षापूर्वी माझे गुडघे इतके प्रचंड दुखायचे की मला मांडी घालून मी कधीच खाली जेवायला बसत नव्हते, बसायचेच नाही, मी सोफ्यावर बसायचे जेवायला. इंडियन टॉयलेट अजिबात वापरायचे नाही मी.
वापरूच शकत नव्हते. वापरायचं काय, मी वापरूच शकत नव्हते. इतकी माझी अवस्था बिकट. मला अजूनही आठवतंय 2 वर्षापूर्वी मी माझ्या बहिणीकडे गेलेले, तिला डेंग्यू झालेला. आणि तिच्याकडे इंडियन टॉयलेट होतं. डेंग्यू होता म्हणून 10 दिवस मी राहिलेले तिच्याकडे. ती जोपर्यंत हॉस्पिटलमध्ये होती तोपर्यंत मी थांबले तिच्याकडे. म्हणजे मी गावाला गेली, असंच आम्ही चेंज म्हणून गेलो आणि ती आजारी पडली. तिला हॉस्पिटलाइज झालं आणि तिच्या बरेचसं ब्रेकडाऊन आलेलं तब्येती म्हणून मग मला तिथे थांबावं लागलेलं. तिच्या घरी होतं इंडियन टॉयलेट. मला इतका प्रचंड त्रास झालेला. मला असं झालेलं की कधी एकदा ती दवाखान्यातून खाली घरी येते. ज्या दिवशी ती हॉस्पिटलमधून घरी आले, तिचं सगळं आवरलं आणि त्या दिवशी मी परत पुण्याला आलेले. इतका मला त्रास होत होता त्या गुडघ्यांनी. मला इंडियन टॉयलेटच यूज करता येत नव्हतं. मी जेव्हा म्हणजे त्याच काळामध्ये मी मॅजिक बुकच्या जर्नीमध्ये आलेले आणि मी त्यावेळेस म्हणजे नवीन नवीन जो उत्साह असतो ना, त्यामध्ये मी खूप सारे ग्रॅटिट्यूड केलेले गुडघ्यांसाठी. आणि तुम्हाला लिटरली सांगते, आता मी कुठलेही गुडघ्याची आणि गुडघ्यासाठी मला असं वाटतं की मी माझ्या मिस्टरांचे भाऊ आहेत, त्यांच्या फ्रेंडचं जे हॉस्पिटल आहे चिंचवडला, त्यांच्याकडे पण मी ट्रीटमेंट घेतलेली आहे. त्यांना पण माझे गुडघे दाखवलेले. पण माझे लिटरली त्यानंतर आत्तापर्यंत एकदाही गुडघे दुखत नाही. मी आरामशीर मांडी घालून खाली जेवायला बसू शकते. छान 1 तास जाऊन झुंबा डान्स करू शकते न थांबता. आणि माझ्या अजिबात गुडघे दुखत नाहीत. हा माझा स्वतःचा वैयक्तिक एक्सपिरियन्स आहे. तर हा म्हणजे तुमचं जरी ब्रेकडाऊन जरी असेल, तर केवळ कृतज्ञता व्यक्त करण्याने तुम्ही तुमचे ब्रेकडाऊन सुद्धा घालवू शकता. ते कसं घालवू शकतो ते पण आपण ह्या चॅप्टर मधून शिकणार आहे. अगदी खूप महत्वाचा आणि इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. खूप छोट्या छोट्या गोष्टी, एक एक वाक्य, एक एक सेंटेन्स, एक एक शब्द खूप महत्वाचा आहे. तुम्ही समजून घेतला तर तुम्हाला कळणार आहे. कृतज्ञता ही एक लस आहे. शरीरातल्या विषाचा नाश करायचे औषध आहे आणि जंतुनाशक आहे. काय आहे कृतज्ञता? कोण म्हणतंय हे? जॉन हेनरी जोवेट, चर्चमधील प्रवचनकार आणि लेखक. कधी सांगितले बघा त्यांनी? 1923चा त्यांचा मृत्यू आहे, म्हणजे 1864 ते 1923. किती आधी सांगितलेलं आहे त्यांनी बघा. कृतज्ञता एक लस आहे. म्हणजे तुमच्या शरीरातल्या सगळ्या औषध आहे ते तुमच्यासाठी. तुम्ही फक्त कृतज्ञता व्यक्त करून सुद्धा तुमच्या आयुष्यातले ब्रेकडाऊन्स नाहीसे करू शकता. अक्षरशः आता मी तुम्हाला एक गोष्ट म्हणजे खरं तर ही आत्ता सांगायला पाहिजे. ठीक आहे, मी बोलते तरी पण. तुम्ही विचार करा, आपल्याला आपलं शरीर, तुम्ही जर विचार केला, जे बाहेरचं, जे पृथ्वी, आपली जी धरती माता आहे, पाणी आहे, हवा आहे, अग्नी आहे किंवा सूर्य आहे, चंद्र आहे, ह्याचा आपल्या शरीरावर इम्पॅक्ट होतो का? परिणाम होतो का? कोण सांगेल मला? होईल की नाही? होतो की नाही? होतो हा, होतो. मग मला सांगा कसं काय होतो? सांगा मला. तुमच्या शरीरात पाणी किती आहे? तुमच्या शरीरात पूर्ण रक्त, पाणी किती आहे? 72%. करेक्ट. हा, 72%. मग तुमच्या शरीरात पाणी सतत म्हणजे शरीरात ब्लड, तुम्हाला सगळं ते ब्लड फ्लो करायसाठी पाण्याची सतत आवश्यकता असते. ऑक्सिजन लागतो जिवंत राहण्यासाठी, आहे की नाही? हवा. कृष्णाने काय सांगितलेलं बघा, सगळ्यांनी मी हे एक्झाम्पल नेहमी देते. कृष्णाने यशोदा मैयाला तोंड उघडून काय दाखवलं? त्याच्या आतमध्ये काय? ब्रह्मांड दाखवलेलं आहे की नाही यशोदा मैयाला. हो म्हणजे हो. आपल्याला काय सांगतं हे? आपण आतापर्यंत ज्या गोष्टी बघितलेल्या आहेत ना, त्या फक्त एंटरटेनमेंट म्हणून बघितलेल्या आहेत. ते सांगत असतं आपल्याला तुमचे जे बाहेर आहे ना, तेच आतमध्ये, आणि त्याचा परिणाम होतो. आता आपल्याला आपण जेव्हा हे आध्यात्मिक अजून मी आता सगळ्यांनी आपण बरेचसे आपल्या ग्रुपमधले ऍडव्हान्स शिकलेले आहेत, म्हणजे आध्यात्मिक अजून पुस्तकं केलेले आहेत. तर तुम्ही सांगा मला, आपल्या चंद्र आपल्या शरीरामध्ये कुठला अवयव दर्शवत असतो? मन. आपण फुलमून का करतो सांगा मला. आता आपण हे नवीन जी लोक आहेत त्यांना पण कळू दे. छायाताई, चंद्रा दिदी आहे, शोभाताई आहे, ऍडव्हान्स लोक शिकलेले आहेत.
फुल मून का करतो? मला माहितीये की त्या दिवशी मॅनिफेस्टेशन तुमचे पूर्ण होतात, पण तुमचे मॅनिफेस्टेशन पूर्ण व्हायला सायंटिफिक रिझन काय? आता सायन्सच्या दृष्टीने समजून सांगायचंय तुम्हाला, कोणाला सांगता येईल? चंद्राच्या जो फुल मून म्हणजे पूर्ण चंद्र असतो त्या दिवशी, बरोबर? फुल मून म्हणतात म्हणजे पौर्णिमाच्या दिवशी चंद्र पूर्ण असतो. आणि आपल्या शरीरामध्ये चंद्र कुठला अवयव आहे? आपला ब्रेन. आणि फुल मूनच्या दिवशी कोणतीही स्वप्न तुम्ही लिहिलेली पूर्ण का होतात? त्यावेळेस तुमचा त्या दिवशी तुमचा ब्रेन अतिशय ऍक्टिव्ह असतो. तुम्ही फुल मूनच्या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही निगेटिव्ह एनर्जी मध्ये असाल तर तुम्ही दिवसभरात प्रचंड, तो फुल मूनचा दिवस संपेपर्यंत प्रचंड निगेटिव्हिटी मध्ये अख्खा दिवस जाणार तुमचा. पण जर तुम्ही चांगल्या मूडमध्ये असाल तर तुमचा अख्खा दिवस हॅप्पी जातो. आणि त्या दिवशी तुमचा ब्रेन इतका ऍक्टिव्ह असतो, तुम्ही जर त्या दिवशी खूप सारे ग्रॅटिट्यूड केले तर तुमचा ब्रेन, तुमची जी पूर्ण ऊर्जा इतकी पॉझिटिव्ह होते, कारण तुमचा ब्रेन खूप ऍक्टिव्ह असतो त्या दिवशी. आणि तुम्ही जे काही मॅनिफेस्टेशन पौर्णिमेच्या दिवशी जे करता ते 100% पूर्ण होतात. त्यामुळं आपण जे स्पिरिच्युअल जर्नी मधली लोक आहेत त्यांच्यात इवन बुद्धिझम मध्ये पण पौर्णिमेला खूप महत्व दिलेले आहे. बुद्धिझम मध्ये पौर्णिमेच्या दिवशी तर अन्न ग्रहण करू नका असं सांगितलेलं आहे. दिवसभर पाणी प्या, म्हणजे आम्ही बुद्धिझम मध्ये खूप महत्व आहे पौर्णिमेला. आपल्याला आध्यात्मिक जर्नीमध्ये पण काय सांगतात? पौर्णिमेला खूप महत्व आहे आध्यात्मिक. तुम्ही दिवसभर ग्रॅटिट्यूड करा, मॅनिफेस्टेशनच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करा, कारण त्या दिवशी तुमचा ब्रेन खूप ऍक्टिव्ह असतो, फुल एनर्जी मध्ये असतो. आणि ते तुमची जी स्वप्न आहेत, तुमचे जे डिझायर्स आहेत, ते तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अट्रॅक्ट करू शकता तुमच्या ग्रॅटिट्यूडच्या पॉवरमुळे. त्यामुळं फुल मूनला महत्व असतं. आता हा झाला आपल्या चंद्राचा भाग. सूर्य म्हणजे आपल्या शरीरातला कुठला पार्ट आहे? आपलं हृदय. मला सांगा, सूर्य उगवतो आणि मावळतो, आपण काय म्हणतो? सनसेट, सनराईज, हो की नाही? सनसेट, सनराईज. पण सनसेट होतो का कधी? सन आहे तिथे आहे, पृथ्वी फिरत असते आपल्या पृथ्वीच्या फिरण्यामुळे सूर्याच्या भोवती एकतर दिवस होतो किंवा उगवतो. सूर्य तिथेच आहे. आपल्याकडे आपल्याकडे आता अंधार आहे तर कुठेतरी सूर्योदय झालेला आहे, कारण पृथ्वीच्या फिरण्यावर सूर्योदय आणि सूर्यास्त होतोय. पण सूर्य कधी स्वतः उगवतो आणि सूर्य कधी मावळतो असं होतं का? तर आपल्या शरीरामध्ये जे हृदय आहे कसं आहे? 24/7 चालू आहे. हृदयाने काम बंद केलं की काय होईल? काय होणार? हार्ट अटॅक येऊन लगेच आपण जाणार की नाही वरती? तर हे सगळे जे प्लॅनेट्स आहेत, जे बाहेर आहेत तेच आतमध्ये. तुम्ही कोणी ऐकलं असेल बघा, माझे लोक म्हणतात, काही जण म्हणतात माझी 7.5 चालू आहे. व्हॉट इज दिस 7.5? काय सायंटिफिकली सांगायचं? आपल्यात प्रॉब्लेम काय माहितीये का? आपल्याकडे इतकं जर नॉलेज आहे भारतामध्ये, पण ते ना खूप वेगळ्या पद्धतीने सांगितलं गेलंय. त्यामुळे लोकांचं आताचं जे जनरेशन आहे ना, ते तुम्ही प्रूफ करा, सायंटिफिकली सांगा, तर आम्ही विश्वास ठेवणार. कोणीतरी सांगते म्हणून विश्वास ठेवणार आहे. आणि मी सुद्धा तशीच आहे. मला स्वतः व्हेरीफाय कुठलंही नॉलेज केल्याशिवाय मी विश्वास ठेवत नाही. तर 7.5 म्हणजे काय? 7.5 म्हणजे काय? काय असतं 7.5 म्हणजे? मी का सांगते? कारण ह्याचा आरोग्यावर, तुमच्या बॉडीतल्या ऑर्गन्सवर परिणाम कसा होतो, आणि बाहेरच्या वातावरणाचा, आणि तुमच्या बाहेरच्या सोलार सिस्टीमचा, आणि तुमचं म्हणजे जे आत आहे तेच बाहेर आहे, आणि ते कसं ओळखून तुम्ही कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे, तुम्ही सगळ्या गोष्टींना कसं महत्व दिलं पाहिजे, किती त्याच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे, त्यासाठी सांगते मी. तर 7.5 म्हणजे काय? 7.5 पृथ्वीला याच्या भोवती फिरायला, सूर्याच्या भोवती फिरायला किती दिवस लागतात? तेव्हा 365 दिवस लागतात, है की नाही? 365 म्हणजे हे करायला, पूर्ण एक चक्कर मारायला सूर्याच्या भोवती.
प्लॅनेटमध्ये, आहे की नाही, सोलार सिस्टीम मध्ये 365 म्हणजे 1 वर्ष होतं, बरोबर की नाही पृथ्वीला. आपल्याकडे आहे की नाही भारतीय नवीन वर्ष म्हणजे मराठी महिने, इंग्लिश महिने, ज्याच्याप्रमाणे जे काही असेल आपण मानतो ते कसं होतं, एक चक्कर मारायला 1 वर्ष लागतं. शनी हा प्लॅनेट 7.5 म्हणजे कुठल्या ग्रहाबद्दल बोलतोय आपण? शनी म्हणजे काय म्हणतो, तुमच्या ह्याच्यामध्ये, तुमच्या कुंडलीमध्ये शनी ग्रह आता ऍक्टिव्हेट झालेला आहे. मला त्याचा मराठी आता शब्द सांगता येत नाहीये. ऍक्टिव्हेट झालेला आहे तुमच्या आयुष्यामध्ये. 7.5 आलेत. 7.5 म्हणजे काय, 7.5 वर्ष तुमच्या आयुष्यामध्ये ब्रेकडाऊन्स येणार. काय येणार? प्रॉब्लेम्स येणार. तर 7.5च वर्ष का बरं म्हणलेत त्यांना, सांगा मला. कोणाला माहितीये? जे ह्या गोष्टी मानतात त्यांना माहितीये का? मी तर ह्या गोष्टी मानत नव्हते. मी त्याचा सायंटिफिकलीच फक्त अभ्यास करते. आम्हाला हे सायंटिफिकली माहित नाही, फक्त सांगतात म्हणून आम्ही पाळतो आणि आहे तो अनुभव आले असं. पण 7.5 काय कारण आहे ते माहित नाही. हम्म 7.5 म्हणजे काय? 7.5 म्हणजे 7.5 वर्ष तुमच्या आयुष्यामध्ये डार्कनेस येणार आहे. म्हणजे पृथ्वीला जसं 1 वर्ष फिरायला लागतं सूर्याभोवती, म्हणजे फिरायला म्हणजे काय, ती अशी स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरत असते, हो की नाही. ती एक चक्कर कंप्लीट करायला 12 महिने लागतात, 1 वर्ष लागतात. आणि सोलार सिस्टीम मधला शनी हा सूर्यापासूनचा सगळ्यात लांबचा प्लॅनेट आहे, सगळ्यात लांबचा ग्रह आहे. मग त्याला सूर्याभोवती चक्कर मारायला 7.5 वर्ष लागतात. आणि ते चक्कर मारताना जेव्हा तुमच्या कुंडलीमध्ये किंवा तुमच्या जीवनामध्ये 7.5 चालू होते, याचाच अर्थ तर 7.5 वर्ष त्या शनीला सूर्याभोवती चक्कर मारायला लागते. आणि त्या काळामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये डार्क एरियाज वर जास्त येतात. म्हणजे बघा, त्या 7.5 वर्षांमध्ये लोकांच्या आयुष्यामध्ये नेहमी तब्येतीमध्ये, आरोग्यामध्ये ब्रेकडाऊन होतात, किंवा पैशाच्या एरियामध्ये ब्रेकडाऊन होतात, किंवा नातेसंबंधांमध्ये ब्रेकडाऊन, कशात ब्रेकडाऊन होतात. पण ऍक्च्युली त्यावेळेस करायचं काय असतं? आपण म्हणतो 7.5 करायचं. 7.5 आली मग आपण रडत जातो, कुठल्या तरी ज्योतिषाकडे जातो, कुठल्या तरी पंडितजीकडे जायचं, ही पूजा करा, 10,000 रुपये द्या, ती पूजा करा. ते नसतं, ते करायचं नसतं. तर तुम्ही त्या वर्षांमध्ये तुम्ही तुमचा अभ्यास करायचा असतो, बघायचं असतं की आपल्या आयुष्यामध्ये कुठल्या एरियामध्ये ब्रेकडाऊन्स आहेत, जास्त प्रॉब्लेम्स कुठे येत आहेत, आणि त्या एरियामध्ये तुम्ही जास्तीत जास्त कृतज्ञता व्यक्त करायची असते. म्हणजे जर मी आज नॉर्मल माणूस आहे, मी जर 1 तास कृतज्ञता व्यक्त करत असेल, 1 तास ग्रॅटिट्यूड लिहित असेल, तर त्या व्यक्तीने मग 2 तास त्याच्या आयुष्यातले डार्क एरिया किंवा जे काही त्याच्या आयुष्यामध्ये ब्रेकडाऊन्स आलेले आहेत त्यांनी 2 तास मेहनत करावी लागते, जास्तीत जास्त कृतज्ञता व्यक्त करावी लागते. तेव्हा त्याच्या आयुष्यामध्ये लाईट म्हणजे एनलाईट म्हणजे काय, प्रकाश येणार लवकरात लवकर. तर हे मी का सांगते, सायंटिफिकली रिझन, की तुमच्या प्लॅनेटचा तुमच्या आयुष्यामध्ये जसा इम्पॅक्ट पडतो, म्हणजे जे बाहेर आहे ते जर माझ्या आतमध्ये आहे, तर मी जर माझ्या शरीराला जर कृतज्ञता व्यक्त करून जर कायम निरोगी ठेवलं, तर माझं आतलं आणि बाहेरच्या गोष्टी सुद्धा सगळ्या नॉर्मल राहणार आहेत. सगळ्या मला जशा हव्यात, जशा मला आनंदाने जगण्यासाठी सगळ्या गोष्टी चांगल्या हव्यात, त्या सगळ्या गोष्टी चांगल्या मी माझ्या केवळ कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, मी माझ्या शरीरासाठी कृतज्ञता व्यक्त केली, तर माझे बाहेरच्या गोष्टी सुद्धा सगळ्या नॉर्मल होणार आहेत. जसे माझे नातेसंबंध, माझे मनी एरियातले पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत. एवढी मोठी ताकद आहे आपल्या शरीरामध्ये. आपल्या ब्रेनमध्ये इतकी ताकद आहे की आपण एखादी इच्छा मनापासून पूर्ण केली तर आपण ती इच्छा आपल्या आयुष्यामध्ये ते स्वप्न पूर्ण करू शकतो. एवढी ताकद आहे आपल्या ब्रेनमध्ये. मग आपण त्याचे किती ग्रॅटिट्यूड लिहायला पाहिजेत, किती कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे त्या ब्रेनसाठी. तर फक्त ह्यासाठीच मी हे सांगत होते. तर आपण पुढे जाऊयात. कृतज्ञता ही एक लस आहे. शरीरातल्या विषाचा नाश करायचे औषध आहे आणि जंतुनाशक आहे. जॉन हेनरी जोवेट, चर्चमधील प्रवचनकार आणि लेखक.
ज्या प्रमाणात तुम्ही तुमच्या आरोग्याविषयी कृतज्ञता व्यक्त कराल, अगदी तेवढ्याच प्रमाणात तुमच्या तब्येतीत जादू झाल्यासारखी सुधारणा घडून येईल. आणि तुम्ही जेवढे कृतज्ञ असाल, तेवढ्याच प्रमाणात तुमची तब्येत ढासळेल. ढासळलेल्या तब्येतीमुळे तुमची ऊर्जा, रसरशीतपणा, प्रतिकारशक्ती, विचारातील स्पष्टता, तुमच्या शरीर आणि मनातील प्रत्येक कार्य दुर्बल व्हायला लागतं. काय होतं, जेव्हा आपण कृतज्ञ असतो, अनग्रेटफुल असतो, त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये असे प्रॉब्लेम्स होतात. म्हणजे आपली ऊर्जा, प्रतिकार क्षमता, विचार म्हणजे विचार सुद्धा आपण नीट करू शकणार नाही. इतकं सगळं दुर्बल व्हायला लागतं आपलं शरीर आणि मन दोन्ही सुद्धा. तुम्ही तुमच्या आरोग्याविषयी कृतज्ञ राहिल्याने तुम्हाला चांगले आरोग्य मिळत राहील. त्यामुळे तुम्ही आणखी कृतज्ञ व्हाल. त्याच वेळी तुमच्या शरीर आणि मनातील ताणतणाव कृतज्ञतेमुळे दूर होतील. वैज्ञानिक संशोधनातून असे आढळून आलं आहे की ताणतणाव हेच अनेक आजारांचे मूळ असते. अभ्यासातूनही असंही दिसून आलं आहे की कृतज्ञतेचं आचरण करणाऱ्यांच्या तब्येतीत लवकर सुधारणा घडून येते आणि त्यांचं आयुष्य आणखी 7 वर्षांनी वाढण्याची शक्यता असते. म्हणजे काय होणार आहे, जर तुम्ही कृतज्ञता करत राहिल्या तर तुमचं आयुष्य अजून वाढणार आहे. म्हणजे सगळ्यांनी मी आता इथे एवढं सांगेन, सगळं शरीर निरोगी आहे, त्यांनी आहे त्या चांगलं माझं शरीर आहे त्यासाठी ग्रेटफुल राहायचंय. जर माझ्या आयुष्यामध्ये काही ब्रेकडाऊन असेल, म्हणजे मला आत्ता आरोग्यामध्ये काही अडचण असेल, तर तिथे मला ग्रॅटिट्यूड करणं गरजेचं आहे. जर मला आता आपल्यामध्ये बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत. बीपी, मला सपोज बीपीचा इश्यू आहे, हाय बीपीचा बीपी आहे, तर मी हाय बीपीचा इश्यू आहे, तर मी काय करायचं, ग्रॅटिट्यूड करायला पाहिजे. हाय बीपीशी रिलेटेड कुठले कुठले बॉडी ऑर्गन्स आहेत, माझं हृदय आहे किंवा रक्तवाहिन्या आहेत, हाय की नाही, भरपूर पाण्यामुळं माझं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं की नाही, तर त्यासाठी ग्रॅटिट्यूड केलं पाहिजे. पाण्यासाठी, रक्तवाहिन्यांसाठी, हृदयाच्या जी काय काय कार्य आहेत त्यासाठी ग्रॅटिट्यूड करायला पाहिजे. जर मला एखादा लेडीजचा प्रॉब्लेम आहे की तिला पिरियड्सचा प्रॉब्लेम येतो, तर किंवा एखाद्याला मूल हवंय, पण मूल व्हायला त्यांना जरा थोडंसं काहीतरी ब्रेकडाऊन आले, तर त्यांनी काय करायचंय की आपले जे महिलांसाठीचे बॉडी ऑर्गन्स आहेत, म्हणजे तुमची पेल्विक पिशवी, ब्लॅडर, जे काय आहे तुमचे मेन्स्ट्रुएशन सायकल, जी पाळीची सायकल आहे, त्यासाठी तुम्ही ग्रॅटिट्यूड करायला पाहिजे की ती योग्य वेळेत येते, त्याच्यामुळे मला आई बनण्याची शक्ती मिळते. त्या पिशवीसाठी, म्हणजे महिलांसाठी जे बाळ होण्यासाठी जे आवश्यक शरीरामध्ये ऑर्गन्स आहेत, अवयव आहेत, त्या अवयवांच्या चांगल्या कार्यासाठी तुम्ही ग्रॅटिट्यूड करायला पाहिजे. किंवा माझे गुडघे दुखतायत, तर त्या गुडघ्यांचं काय काम आहे, तर ते गुडघ्यांचं आतापर्यंत त्यांनी कुठे कुठे मला मदत केली आहे, तर त्यासाठी मी ग्रॅटिट्यूड व्यक्त करायला पाहिजे. असे तुम्ही तुमच्या जर मला शुगर आहे, तर माझं पॅनक्रिया, शुगरसाठी कुठल्या कुठल्या बॉडी ऑर्गन्स हे असतात कारणीभूत, तर पॅनक्रिया माझ्या आयुष्यामधले तिचं कार्य काय आहे, तुम्ही गुगलवर गेलं तर तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतात. त्यासाठी तुम्ही कोणतं कार्य आहे, कोणत्या कार्यासाठी आपलं कोणतं अवयव आहे, कोणत्या अवयवाचं कोणतं कार्य आहे, ते गुगलवर बघून आपण मागच्या वेळेस पण मला असं वाटतं प्रॅक्टिस सेशनमध्ये आपण ह्याचं प्रॅक्टिस केलेले आहेत ग्रॅटिट्यूड. ते शोधायचं आणि त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करायची. असं जेव्हा तुम्ही करता, तेव्हा तुमच्या आयुष्यातले ते प्रॉब्लेम्स हळू कमी होऊन ते गायब होतील. प्रत्येक दिवशी तुम्ही आश्चर्यात गुंग व्हायला हवं. तुम्हाला जर जड वाटत असेल आणि हे जीवन कंठन अवघड वाटत असेल, तर तुमची तब्येत ढासळत चालली आहे हे लक्षात घ्या. तुमच्यातला जिवंतपणा कमी व्हायचं एक महत्वाचं कारण म्हणजे कृतज्ञतेचा अभाव. पण आता हे सगळं बदलणार आहे, कारण तुम्ही कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा वापर शरीराच्या निरोगीपणासाठी करणार आहात. या जादूच्या आरोग्य कृतीची सुरुवात तुमच्या शरीराच्या आरोग्याविषयी पुढे दिलेले परिच्छेद वाचून करायचे आहे. आता पुढे आपल्याला ते सांगणार आहेत कसं करायचं ते. शरीराच्या विशिष्ट अवयवाबद्दल इटॅलिक्स टाईपमध्ये एक ओळ दिली आहे. ती ओळ वाचून झाली की डोळे बंद करा आणि मनातल्या मनात ती पुन्हा एकदा वाचा.
त्या अवयवाबद्दल जेवढी शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. लक्षात ठेवा, तुम्हाला का कृतज्ञता वाटते असा जेव्हा तुम्ही विचार कराल तेव्हा तुम्हाला आणखी खोलवर कृतज्ञतेची भावना जाणवेल. जितकी ही भावना सखोल जाणवेल तितक्या जलद गतीने त्यांचे परिणाम तुमच्या शरीरात घडून येतील की तुम्ही आश्चर्यचकित होऊन जाईल. तुमच्या पायांचा आणि पावलांचा विचार करा. तुमच्या जीवनातील वाहतुकीच्या चलनवलनाचा एक महत्वाचा भाग आहे. तुम्ही पायाचा कशासाठी वापर करता याचा विचार करा. तोल साधण्यासाठी, उभे राहण्यासाठी, बसण्यासाठी, व्यायामासाठी, नृत्य करण्यासाठी, पायरी चढण्यासाठी, कार चालवण्यासाठी आणि पावलांमुळे तुम्ही घराभोवती फिरू शकता, बाथरूममध्ये जाऊ शकता. मी एक ओळ सोडली का इथे? सॉरी हा. पायऱ्या चढण्यासाठी, कार चालवण्यासाठी आणि या सर्वांपेक्षा महत्वाचे म्हणजे चालणं नावाच्या अद्भुत गोष्टीसाठी तुमच्या पायांचा उपयोग होतो. म्हणजे एका पायासाठी, तुमच्या फक्त 2 पायांसाठी तुम्ही किती ग्रॅटिट्यूड करू शकता की आय एम थँकफुल टू माय लेग्स, किंवा मी कृतज्ञ आहे माझ्या पायांसाठी, कारण की त्यांच्यामुळे मी माझा तोल सांभाळून उभं राहू शकते. मी माझ्या पायांसाठी कृतज्ञ आहे की मी मांडी घालून खाली बसू शकते. मी माझ्या पायांसाठी कृतज्ञ आहे माझ्या पायांसाठी, कारण मी त्यांच्यामुळे मला पाहिजे त्या पद्धतीचा व्यायाम करू शकते. मी कृतज्ञ आहे माझ्या पायांसाठी, मला आवडणारं झुंबा नृत्य मी करू शकते. मी कृतज्ञ आहे माझ्या पायांसाठी, मी 3 मजले जिने चढून रिलॅक्स मध्ये घरापर्यंत येऊ शकते. म्हणजे 2 पायांसाठी तुम्ही किती वेळा ग्रॅटिट्यूड लिहू शकता याचे उदाहरण त्यांनी सांगितलेले. पायांमुळे आणि पावलांमुळे तुम्ही घराभोवती फिरू शकता, बाथरूम मध्ये जाऊ शकता, स्वयंपाकघरात काही पेय घेण्यासाठी जाता, तुमच्या कारपर्यंत जाऊ शकता. हे पाय आणि पावलं तुम्हाला दुकानामधून जाण्याची, रस्त्यावरून चालण्याची, विमानतळापर्यंत पोहोचण्याची, समुद्रकिनारी हिंडण्याची परवानगी देतात. चालण्याची ही क्षमता आपल्याला जीवनाचा आनंद उपभोगण्याचे स्वातंत्र्य देते. म्हणूनच अगदी मनापासून म्हणा, मी माझ्या पायांसाठी आणि पावलांसाठी आभार मानतो. दोन्ही. चला, आता मी एवढं सगळं वाचलेले, सगळ्यांनी आपल्या दोन्ही पायांना छान डोळे बंद करायचे, आपल्या दोन्ही पायांवरून छान प्रेमाने हात फिरवायचा आहे आणि त्यांना म्हणायचंय थँक्यू माय लेग्स, थँक्यू. मी दिवसभर एवढं तुझ्यामुळे चालू शकते, फिरू शकते, इथे बसून छान सेशन करू शकते. थँक्यू, थँक्यू, थँक्यू माय लेग्स. सगळ्यांनी म्हणा डोळे बंद करून. फील करा तुमच्या पायासाठीचं ग्रॅटिट्यूड. तुमच्या हातांचा, खांद्यापर्यंतच्या हातांचा विचार करा. एका दिवसात किती वस्तू उचलता, हातात धरता ते आठवा. तुमचे हात तुमच्या जीवनाचे महत्वाचे साधन आहे. संपूर्ण दिवसभर आणि प्रत्येक दिवशी न थांबता आपण त्यांचा वापर करत असतो. हातांमुळे तुम्ही लिहू शकता, अन्न खाऊ शकता, फोन, संगणक वापरू शकता, अंघोळ करू शकता, कपडे घालू शकता, बाथरूम मध्ये हातांचा वापर करू शकता, गोष्टी उचलू शकता, त्या हातात धरू शकता आणि प्रत्येक गोष्ट तुम्हाला करता येते. तुम्हाला जर तुमच्या हातांचा वापर करता आला नसता तर या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला इतरांवर अवलंबून राहावं लागलं असतं. म्हणूनच मी माझ्या बाहूंसाठी, हातांसाठी, हातांच्या पंजांसाठी, बोटांसाठी आभार मानतो असं म्हणा. आश्चर्याने गुंग करून टाकणाऱ्या तुमच्या ज्ञानेंद्रियाचा विचार करा. या ज्ञानेंद्रिया म्हणजे आपलं ब्रेन. या ज्ञानेंद्रियामुळे आपल्याला दिवसभरात कितीतरी वेळा खाण्याच्या आणि पिण्याच्या वेगवेगळ्या चवींचा आनंद लुटता येतो. सर्दीमुळे कधी कधी तुम्हाला चव कळेनाशी होते आणि अन्नाची किंवा पेयांची चव न कळल्यामुळे खाण्यापिण्यातला आनंदच नष्ट होतो. म्हणून चव कळण्यासाठी दिलेल्या जीभ या आश्चर्यचकित करणाऱ्या ज्ञानेंद्रियासाठी मी आभार मानतो असे म्हणा. ज्ञानेंद्रिय म्हणजे हे तुमचे हे जे असतात ना, म्हणजे चव घ्यायचं, म्हणजे आपले काय म्हणतात त्याला, 5 आपले स्किन म्हणजे स्पर्श, परत चव घेणं, काय म्हणतात, सेन्सिटिव्ह ऑर्गन्स, सेन्सेशन ऑर्गन्स आपले 5. त्याला काय म्हणतात मराठीमध्ये तुम्ही? मला मराठीमध्ये एक पर्टिक्युलर शब्द आहे, मला तो आठवेना आता.
म्हणजे इथे त्यांनी ज्ञानेंद्रिय दिले, पण तुम्ही ते आपली स्किनमुळे स्पर्श करू शकतो, जिभेमुळे चव घेऊ शकतो, हाय की नाही? असे 5 आपले कुठले कुठले ज्ञानेंद्रिय आहेत त्याच्याबद्दलचं ते सांगतायत. पंच ज्ञानेंद्रिय हा शब्द आहे बरोबर त्याचा. हा तेच तुमचे पंच ज्ञानेंद्रिय पण ज्ञानेंद्रिय 5 आहेत हा ना शब्द आपले ते. बरोबर आहे. स्किन, हो हा हो तेच तर ते ज्ञानेंद्रियांसाठी तुम्ही आभार व्यक्त करा किंवा कृतज्ञता व्यक्त करा असं त्यांचं म्हणणे. जीवनातील अनेक सुंदर सुवास नाक या घाणेंद्रियामुळे तुम्हाला अनुभवता येतात. फुलांचा, परफ्यूमचा, अत्तरांचा, स्वच्छ चादरींचा, स्वयंपाक होत असतानाचा, हिवाळ्यात रात्री शेकोटीचा, उन्हाळी दिवसात हवेचा, ताज्या कापलेल्या गवताचा, पाऊस येऊन गेल्यानंतर येणाऱ्या मातीचा वास, असे अनेक वास आपल्या आयुष्यात भरून राहिलेले असतात. म्हणून नाकाने घेण्यात येणाऱ्या वास या संवेदनेसाठी मी आभार मानतो असे म्हणा. म्हणजे त्यांनी कसं कृतज्ञता व्यक्त करायचं हे सुद्धा सांगितलेलं आहे. तुम्हाला जर स्पर्शाची संवेदना नसती तर तुम्हाला गरम काय आणि थंड काय, मऊ काय आणि टोकदार काय, गुळगुळीत काय आणि खडबडीत काय हे कधीच कळले नसते. वस्तू कशा असतात आणि शारीरिक प्रेम कसं द्यायचं किंवा घ्यायचं हे स्पर्शाविना आपल्याला कळलं नसतं. स्पर्शाच्या संवेदनेमुळेच तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता त्यांना जवळ घेऊन आधार देऊ शकता. एका माणसाच्या दुसऱ्या माणसाला हाताने होणारा स्पर्श ही जीवनातील अनेक गोष्टींपैकी सर्वात बहुमोल गोष्ट आहे. म्हणून या बहुमोल अशा स्पर्शाच्या संवेदनेबद्दल मी आभार मानतो असं म्हणा. म्हणजे हे तुमच्या स्किनसाठी सांगते, त्वचेसाठी. कारण तुम्ही फक्त तुमच्या त्वचेसाठी सुद्धा किती ग्रॅटिट्यूड करू शकता बघा, की मला टोकदार कळतं, गुळगुळीत कळतं, खडबडीत कळतं, गरम काय आहे, किंवा माझी स्किन त्या स्पर्शाच्या नॉलेजमुळे मी माझ्या मुलांना जवळ घेतलं की त्यांना प्रेम देऊ शकतं, त्यांना प्रोटेक्टेड फील करू शकते, है की नाही? सुरक्षित आहे हे कसं फील करू शकते, त्यांना मी जवळ घेतलं की आईनी मुलांना जवळ घेतलं की त्यांना सुरक्षित वाटतं की नाही? ते कशामुळे जमतं? तर ह्या स्पर्शाच्या ज्ञानामुळेच कळतं ना त्यांना संरक्षण फील मिळत. तर असे तुम्ही ग्रॅटिट्यूड त्यासाठी पण करू शकता. इथपर्यंत आलो आपण. आठवा तो डोळे नावाचा चमत्कार. या डोळ्यांमुळेच तुम्हाला तुमच्या आवडत्या प्रिय व्यक्तीचे, मित्रांचे चेहरे पाहता येतात. तुम्ही छापील पुस्तके, वर्तमानपत्रे आणि ईमेल वाचू शकता, टीव्ही बघू शकता, निसर्गाचं सौंदर्य निहाळू शकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या जीवनाचा मार्ग तुम्ही पाहू शकता. फक्त 1 तासभर तुम्ही तुमचे डोळे बांधा आणि नेहमी ज्या गोष्टी करता त्या करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या डोळ्याचे महत्त्व काय आहे हे लगेचच तुम्हाला कळेल. म्हणूनच ज्या डोळ्यांमुळे तुम्ही प्रत्येक गोष्ट पाहू शकता त्या माझ्या डोळ्यांसाठी मी आभार मानतो असं म्हणा. ज्या कानांमुळे तुम्ही स्वतःचा आणि इतरांचा आवाज ऐकू शकता आणि ज्यामुळे तुम्ही लोकांशी बोलू शकता त्या कान या श्रवणेंद्रियाचा विचार करा. कानाशिवाय आणि ऐकण्याची संवेदना नसती तर तुम्ही फोनवर बोलू शकला नसता, संगीत ऐकू शकला नसता, रेडिओ ऐकू शकला नसता, तुमचे प्रियजन काय बोलतात ते ऐकू आले नसते, तुमच्या सभोवतालच्या वातावरणातील कोणताही आवाज तुम्ही ऐकू शकला नसता. म्हणूनच माझ्या या ऐकू येण्याच्या क्षमतेसाठी मी आभार मानतो असं म्हणा. आपण आता हा बघा, तुम्ही ते युट्यूबवर, फेसबुकवर असे छोटे छोटे रील्स येतात बघा, 2 मिनिटाचे, 3 मिनिटाचे. तर मी एकदा एक अशीच रील, मला ते लहान मुलांचे व्हिडिओ बघायला आवडतात, म्हणजे मला आवडतात, आनंद वाटतं त्यांच्या त्या ऍक्टिव्हिटीज बघून. तर त्या लहान मुलांच्या व्हिडिओमध्ये मी बघितलेलं की त्या खूप लहान, म्हणजे मला वाटतंय 7-8 महिन्याचं बाळ असेल, त्याला म्हणजे त्याला जन्मताच ऐकायला येत नव्हतं, तर त्याची काहीतरी ती मशीन बसवतानाचा व्हिडिओ बघितलेला. म्हणजे त्याची काहीतरी सर्जरी केली आणि तो कानामध्ये मशीन बसवली आणि त्यांनी त्याच्या आईचा पहिल्यांदा आवाज ऐकल्यानंतर जे बाळाचे एक्सप्रेशन होते ना, त्याचा तो व्हिडिओ होता. इतका अमेझिंग व्हिडिओ आहेत ना, तर त्याच्यावरून आपल्याला लगेच असं वाटतं की आय एम सो ग्रेटफुल की माझे दोन्ही कान चांगले आहेत. इतक्या त्या छोट्याशा बाळाला जेव्हा त्याच्या आईचा पहिल्यांदा आवाज ऐकतो आणि त्याचे जे एक्सप्रेशन तुम्ही बघितल्यानंतर आपण किती लकी आहोत याची तुम्हाला कल्पना येईल.
आणि मेंदूशिवाय तुमच्या कोणत्याच ज्ञानेंद्रियाचा वापर करणं तुम्हाला अशक्य होतं. कारण मेंदू तुमच्या सर्व ज्ञानेंद्रियाच्या साहाय्याने लाखो संदेशावर एका सेकंदात प्रक्रिया करतो. खरं तर मेंदूमुळेच तुम्हाला जीवनाचे ज्ञान होते, अनुभव घेता येतो. जगातलं कोणतंही संगणक तंत्रज्ञानाची याची नक्कल करू शकत नाही. म्हणूनच माझ्या मेंदूसाठी आणि माझ्या सुंदर मनासाठी मी आभार मानतो असं म्हणा. मेंदूचं इतकं मोठं काम आहे, एका जरी छोट्याशा पार्टमध्ये त्याचा प्रॉब्लेम आला तरी तुमच्या पूर्ण बॉडीवर परिणाम होऊ शकतो. एवढं महत्वाचं आहे ते. म्हणजे मी आता मला जास्त एवढं डिटेल्स माहित नाहीये, पण माझा एक आत्तेभाऊ आता एक्सपायर झाला. साधारण 1 वर्ष झालं असेल त्याला. त्याच्या ब्रेनच्या एका पार्टमध्ये काहीतरी इश्यू झालेला, म्हणजे ऑपरेशन झालेलं. 2 वेळा ऑपरेशन करावं लागलं त्याला. एकदा ऑपरेशन सक्सेस झालं, परत त्याच्या काहीतरी त्या रक्तवाहिन्यांमध्ये ते बलून सारखं एअर भरल्यासारखं बलून सारखे छोटे छोटे फुगे निर्माण झालेले. त्याचं पण ऑपरेशन झालं. ते ऑपरेशन झाल्यानंतर पण पूर्वीसारखा ब्रेन नाही झाला, तर त्या ब्रेनच्या असणाऱ्या जो काही त्या ब्रेनच्या एका छोट्याशा पार्टमध्ये झालेल्या प्रॉब्लेममुळे त्याची मेमरी गेली. म्हणजे त्याचं काहीतरी 20 वर्ष त्याच्या आयुष्यातले गायब झाले. काहीच त्याला आठवत नव्हतं त्याचं. नंतर त्याचे डोळे गेलेले, त्याची दृष्टी गेलेली. जो जन्मापासून चांगला बघणारा मुलगा, त्याची दृष्टी गेलेली. म्हणजे त्या ब्रेनचं केवढं मोठं काम आहे. एवढ्या मोठ्या ब्रेन मधल्या एका छोट्याशा पार्ट मध्ये प्रॉब्लेम झाला तरी तुमच्या बॉडी ऑर्गन्सवर किती परिणाम होऊ शकतो त्याचा. एवढं जर तो एकटा ब्रेन आपल्या सगळ्या शरीराला सांभाळतोय, संदेशन वाहिन्यांना सांभाळतोय, प्रत्येक बॉडीतल्या सेलला सांभाळतोय, तर त्या ब्रेनसाठी आपण नक्कीच ग्रेटफुल राहणं, कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे. दिवसातून 4 वेळा तरी असं ब्रेनला हात लावून म्हणलं पाहिजे, थँक्यू बाबा, तुझ्यामुळे मी ऐकतोय, हे ग्रहण करतोय, बोलू शकतोय, आयडिया सांगू शकतोय, जे काही काम करतोय ते तुझ्यामुळे. तर त्या ब्रेनसाठी थँक्यू थँक्यू थँक्यू. तुमच्या आरोग्य, शरीर आणि जीवनासाठी ज्या करोडो पेशी 24 तास 7ही दिवस अहोरात्र अविरतपणे काम करत असतात, त्यांना आठवा. पेशींचे आभार माना. जीवन सातत्य टिकवणाऱ्या अवयवांची आठवण काढा. ते सातत्याने तुमच्या शरीरातील प्रत्येक गोष्ट गाळून, स्वच्छ करून आणि पुन्हा करून घेत असतात. आणि लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही की यासाठी तुम्हाला काहीही विचार करावा लागत नाही. ते स्वयंचलित त्यांचं काम करत असतात. अशा या अत्यंत परिपूर्ण काम करणाऱ्या अवयवांचे आभार माना. म्हणजे बघा, आपल्याकडे व्हाईट सेल, रेड ब्लड सेल्स आहेत, है की नाही, फायटर सेल्स आहेत. हे जे तिन्ही सेल्स, हे तर मला माहिती आहेत, अजून कितीतरी असतील. तर ह्या पेशींसाठी सुद्धा आपण ग्रेटफुल राहणं गरजेचं आहे की ते सतत आपल्यासाठी 24 तास काम करत असतात. पण आपल्या शरीरातील कोणतीही संवेदना, यंत्रणा, कार्य किंवा इतर अवयवांपेक्षा एक चमत्कार करणारा अवयव आहे आणि तो म्हणजे हृदय. हृदय आपल्या शरीरातील इतर प्रत्येक अवयवाला नियंत्रित करते. तुमचे हृदयच तुमच्या शरीरातील प्रत्येक व्यवस्था प्रवाही ठेवण्याचे काम करते. म्हणूनच माझ्या सामर्थ्यवान आणि निरोगी हृदयासाठी मी आभार मानतो म्हणजे म्हणा. आता एका कागदाचा तुकडा किंवा कार्ड घ्या आणि त्याच्यावर मोठ्या ठळक अक्षरात लिहा. तर ही असाइनमेंट आहे आजची. म्हणजे हे लिहून ठेवायचं आहे सगळ्यांनी. एक पांढरा शुभ्र पेपर घ्यायचा, एवढी अशी स्लीट. आता हे जे लिहिलेलं आहे की नाही, तेवढंच एखादा पेजचा छोटासा खालचा कोपरा असा खालचा स्लीट एक कापून घ्यायची आणि त्याच्यावर लिहायचंय, आरोग्य ही देणगी मला जिवंत ठेवत आहे. तर हीच सेम मी आता ग्रुपवर पण टाकेन ह्याचा फोटो काढून. तर ज्यांना मराठीत लिहायचंय त्यांनी मराठीत लिहा, आणि ज्यांना इंग्लिशमध्ये द गिफ्ट ऑफ हेल्थ इज कीपिंग मी अलाइव्ह असं मी इंग्लिशमध्ये माझ्या कबर्डवर लिहिलेलं आहे, ती चिटकवलेली आहे चिठ्ठी. तर ज्यांना मराठीत हे जास्त जवळ वाटत असेल, कनेक्शन फील होत असेल, तर मराठीमध्ये हे लिहू शकता तुम्ही. हे एका पेपरवर लिहायचंय आणि ते तुम्हाला सतत डोळ्यासमोर दिसेल. असं फक्त बघायचं नाही, तर ते वाचाय, आरोग्याची ही देणगी मला जिवंत ठेवत आहे.
म्हणजे हे आरोग्य आहे त्याच्यामुळेच मी जिवंत आहे असं ते जे लिहिलंय त्याच्याकडे वाचायचंय वरचेवर. हे कार्ड आज तुमच्या बरोबर घ्या आणि जिथं तुमची वारंवार नजर जाईल असं तुम्हाला वाटतं तिथं हे कार्ड ठेवा. तुम्ही जर टेबलावर काम करत असाल तर बरोबर तुमच्या समोर हे कार्ड ठेवा. तुम्ही जर चालक असाल तर तुम्ही चालवत असलेल्या मोटारीमध्ये किंवा ट्रकमध्ये तुमचं नेहमी लक्ष जाईल अशा ठिकाणी हे कार्ड ठेवा. तुम्ही जर बराच काळ घरात राहत असाल तर तुम्ही तुमच्या हात धुता तिथे किंवा फोनच्या जवळ ठेवा. तुम्हीच लिहिलेले शब्द नेहमी तुम्हालाच दिसतील अशी जागा निवडा. म्हणजे आपण किचनमध्ये जास्त वर्क करत असेल किचनमध्ये ठेवा, ऑफिसमध्ये काम करत असेल डेस्कवर ठेवा, ट्रॅव्हल करत असेल मोबाईलच्या मागे ठेवा. आहे की नाही. आता ते म्हणजे ट्रान्सपरंट मोबाईलचे हे आहेत की नाही कव्हर, तर त्याच्या मागे ठेवलं तर तुम्ही ते सतत मोबाईल आपण जास्त हँडल मोबाईल करतो ना, जर ट्रॅव्हल करत असाल बाहेर तर तुम्ही ते मोबाईल फक्त उलटा करून बघितला तिथलं वाचलं नजर फिरवली तरी एक चालतंय. आज किमान 4 वेगवेगळ्या वेळी हे शब्द जेव्हा तुम्ही पाहाल तेव्हा ते अगदी अशांतपणे हळूहळू प्रत्येक वेळी एकच शब्द या पद्धतीने वाचा आणि आरोग्याच्या या देणगीबद्दल जेवढी म्हणून कृतज्ञता वाटेल तेवढी व्यक्त करा. तुमचे आरोग्य आत्ता आणि यापुढेही कायम चांगले राहण्याची हमी मिळण्यासाठी वाढती ऊर्जा आणि उत्साहानं जगण्यासाठी तुम्ही कृतज्ञ राहणे अत्यंत आवश्यक आहे. कृतज्ञतेबरोबरच तुम्ही जर पारंपरिक उपचार पद्धतींचा वापर केलात तर तुमच्या आरोग्यात क्रांती घडून येईल. तुम्ही यापूर्वी कधी पाहिला नसलेला एवढ्या झपाट्याने तुमचा आजार बरा झालेला तुम्हाला आढळेल आणि आरोग्यविषयक इतर चमत्कारही तुम्हाला दिसून येतील. तर आजचा आपला चॅप्टर इथेच संपलेला आहे. मी जरा असाइनमेंट बोलते. चॅप्टर हे जरा थोडेसे मोठे आहेत त्यामुळे 5-10 मिनिटं थोडे इकडे तिकडे होत आहेत. तर आजचा अभ्यास काय आहे तर आपण ते एकदा वाचून घेऊया आणि मग कोणाला काही प्रश्न असतील तर बघूयात. जादुई आरोग्य जादूची कृती क्रमांक 4. चौथी असाइनमेंट आहे आपली ही. पहिली असाइनमेंट आणि शेवटची असाइनमेंट ही जो पहिला चॅप्टर आणि दुसरा चॅप्टर होत आहे की नाही आपली तुमचे वरदान मोजा आणि मॅजिक रॉक ही असणार आहे. म्हणजे पहिली काय आहे बघा, तुमच्या वरदानांची मोजदाद करा, 10 वरदानांची यादी तयार करा, तुम्हाला कृतज्ञ का वाटतं ते लिहा, तुमची यादी पुन्हा वाचा आणि प्रत्येक वरदानाच्या शेवटी आभारी आहे आभारी आहे आभारी आहे असं 3 वेळा म्हणा आणि त्या वरदानाबद्दल जेवढी शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. एका कागदावर किंवा कार्डावर एका पेपरवर तुम्ही लिहा. मी सजेस्ट करेन आरोग्याची ही देणगी मला जिवंत ठेवत आहे असं लिहा आणि हे कार्ड तुम्हाला आज वारंवार दिसेल अशा ठिकाणी ठेवा. किमान 4 वेळा हे शब्द अगदी हळूहळू उच्चारा आणि तुम्हाला मिळालेल्या आरोग्याच्या मौल्यवान देणगीबद्दल शक्य तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. म्हणजे त्यांनी बघा काय सांगितले की हे जे लिहिलेलं आहे ते 4 वेळा एकदम हळूहळू बोलायचंय. म्हणजे फक्त असं पटपट आपण बोलायचंय म्हणून आरोग्य ही देणगी मला जिवंत ठेवत आहे असं बोलायचं नाही, तर हळूहळू बोलायचंय. म्हणजे त्या वर्डची पॉवर आहे ना ती तुम्हाला मिळणार आहे. आरोग्याची ही देणगी मला जिवंत ठेवत आहे हे बोलल्यानंतर त्या शब्दांची पॉवर तुम्हाला फील होते की नाही बघा. जर तुम्ही सावकाश बोललात तर ठीक आहे. तर हे असं बोलायचंय. तुम्ही आज रात्री झोपी जाण्यापूर्वी तुमचा जादूचा दगड एका हातात धरा आणि दिवसभर घडलेल्या सगळ्यात चांगल्या गोष्टीबद्दल आभारी आहे असं म्हणा. तर आजचा हा चॅप्टर इथे संपलेला आहे. आजची असाइनमेंट हेच आहे की आरोग्याची ही देणगी मला जिवंत आहे असं तुम्ही ती पेपरवर एका लिहा, स्वतःच्या हाताने लिहा, ड्रॉ करा, कम्प्युटर मधून लिहून प्रिंट काढून लावा, कसंही तुम्हाला जसं योग्य वाटेल तसा करा. पण हे असं करून तुम्ही तुमची जिथे वारंवार नजर जाते तिथे तुम्ही चिकटवून ठेवा. खरं तर म्हणजे वाचता येईल, तुमच्या नजरेस सतत पडेल. ठीक आहे. तर आजचा चॅप्टर इथे संपलेला आहे. कोणाला काही प्रश्न विचारायचा आहे तर तुम्ही आत्ता विचारू शकता. काही